निर्माण केलेले नेते भगवान बापूजी गरंका हे आज त्यांच्या भविष्यातील काही राजकीय निर्णयासंदर्भात आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। विषय मलाही माहीत नाही, काल बापूजींचा फोन आला, मी मुंबईला आहे, रात्री मी धुळ्यात पोहोचेल, उद्या सकाळी 11 वाजता प्रेसचं आयोजन करा। मी विचारलं बापूजी विषय काय? विषय तुम्हाला कोणाला माहीत सांगणार नाही, ऐन वेळेस आपण 11 वाजता प्रेसच्या ठिकाणी डिक्लेअर करू आणि कदाचित तो राजकीय भूकंप असेल। मी तेव्हा समजलो की काहीतरी मोठा विषय बापूजी मुंबईहून घेऊन येत आहेत। आता मी बापूजींना विनंती करतो काय जमवतो विषय सर्वांकडून मांडावा। जय महाराष्ट्र, सहस्नेह जय महाराष्ट्र। सर्व पत्रकार बांधवांना, पदाधिकाऱ्यांनी, चॅनलचे प्रमुख, मोठ्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी आहेत आणि पदाधिकारी बसतात माझ्या बाजूला, अध्यक्ष, सचिव, समर्पित ओलामोलाचे ऐसे गडकरी धुरंधर पत्रकार बांधव आहेत, त्यांना मी वंदन करतो, नमस्कार करतो, जय महाराष्ट्र करतो। असं मुश्किल आलो तेव्हा पत्रकार बांधवांनी मला विचारलं की आता जय महाराष्ट्र बंद का? म्हटलं नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी शेवटचं जय महाराष्ट्र आणि तुमच्या सगळ्यांसाठी सहस्नेह जय महाराष्ट्र। मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत यमराज माझ्या दारात येत नाही तोपर्यंत आपलं जय महाराष्ट्र तुम्हाला चालू ठेवेल। तर काल रोजी मी आधी 2 दिवसापासून मुंबईत होतो, 11 मार्च आणि 12 मार्च। कालचा गुरुवार गुरुंची कृपा झाली, गुरुंची कृपा झाली आणि 2 दिवसापासून जे प्रयत्न करत होतो मी, सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांचे असे धुरंधर आणि महाराष्ट्राचे मोठे नेत्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न केला। अधिवेशन असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकते। त्या दिवशी ठाण्याला पण गेलो आम्ही, अशी तुम्हाला बरोबर होता आणि आमचा अजून एक स्नेही आहे, ते पण होते माझ्याबरोबर। त्या दिवशी 11 मार्चला थोडा निराश झालो, 12 मार्चला सकाळी आम्ही लवकर उठलो, 7 वाजेला, कालचीच गोष्ट आणि भगवंताचं नाव घेऊन स्नान बिन घेऊन ध्यान करून चला वाटतं आम्ही डायरेक्ट नंदनवनला गेलो। बघा त्या योगाला कसा असतो, त्यांच्या बंगल्याचं नाव नंदनवन आहे आणि 18 वर्षांनी जे भगवंत श्रीकृष्णाचे वृंदावनवासी भगवान श्रीकृष्ण यांनी नंदनवन केलं पूर्ण विश्वामध्ये, त्यांची 18 वर्ष 1.5 तास सेवा केली 6 वेळेमध्ये आणि हा माझा परत राजकीय नवीन जन्म होतोय, माझ्या जीवनाचं परत नंदनवन करायचं आहे। म्हणून मी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो। त्यांनी मला होकार दिला। बघा बऱ्याच नेत्यांच्या बंगल्यावर मी गेलो आहे, हे गेलं आहे, पण जर व्यक्ती जर चांगला तो जायचा माणूस असेल ना, माणुसकीवाला असेल, जनतेतला असेल, जाणीववाला माणूस असेल, जनतेची जाणीववाला, तर तो येणारा कुठल्याही माणसाचा जबरदस्त सन्मान करतो। आम्ही 2-2.5 तास त्या नंदनवनमध्ये होतो, येणारे हजारो लोक तिथं, आमदार मंत्रीपासून तर सामान्य कार्यकर्ते आणि गरजू, पीडित, संकटग्रस्त व्यक्ती कसाही असो, त्याचा पेहराव जरी फाटका असेल, परंतु आमदार मंत्रीला जी वागणूक तीच ते आमच्या फाटक्या शेतकऱ्याला किंवा त्या संकटग्रस्त व्यक्तीला ते माणसं देत होते। चहा, पाणी, तुम्ही ब्लॅक टी मागितलं, ब्लॅक टी, तुम्हाला कोल्ड कॉफी, तुम्ही ज्यूस मागा, लिंबू सरबत मागा, चहा मागा, कॉफी मागा आणि पोहे घेऊन यायचे। तर एका ट्रेमध्ये 15-20 प्लेट आणून पोहे, तुम्ही मिसळ मागितली, मिसळ बी मिळेल। एवढा खतरनाक भंडारा चालतो जेवणाच्या वेळेला। जेवण म्हणजे वर्षावर मी ऐकलं तिथे की वर्षावर सीएम साहेब असतात, म्हणजे सीएम पदावर असताना पण त्यांनी वर्षावर जेवण द्यायचे। महाराष्ट्रामध्ये 2च मुख्यमंत्री होऊन गेले की त्यांनी वर्षावर बंगल्यावर, पूर्वी तर वसंतदादांच्या वेळेला ना मोबाईल होता ना गाड्या होत्या, एसटीने लोक जायचे, आमदार सुद्धा एसटीने जायचे, म्हणून आमदार खासदारचं ड्रायव्हरच्या मागची 2 सीट राखीव राहायची, सीट राखीव। तर त्यावेळेला आमदार खासदार एसटीने प्रवास करायचे। तर वसंतदादांना माहिती होतं की हे
खेड्यापाड्यातनं आमच्या महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं संकटग्रस्त लोक येतात, समस्या घेऊन येतात. ज्या वेळेला तो व्यक्ती गेला तर 200, 300, 500 जरी राहिले तर बसून दादा जेवायला बसवायचे, म्हणजे त्यांचे माणसं अशी यंत्रणा होती. आणि त्यांच्यानंतर जर वर्षावर कोणी जेवू घालत असेल सगळ्या लोकांना तर ते एकनाथ शिंदे साहेब. आणि काल मी तुम्हाला डोळ्याने बघितलं, उपमुख्यमंत्री मी अनुभवलं तिथं 12 वाजेपर्यंत 12:30, 1 वाजेपर्यंत पोहे मागितले, पोहे यायचे. त्यांनी असं उत्तर नाही दिलं 12 वाजले आता पोहे नाही, जेवण पाहिजे का? पोहे हजर. मिल्क शेक सांगितलं, मिल्क शेक, लेमन टी मागितलं, लेमन टी नाही. हा विषय खूप लोक तिथं 100, 200, 500 लोक होते, 1000 लोक असं लांब वगैरे. त्यांचा तापा जेव्हा निघाला ते भगवंताला प्रार्थना करतो. आमचा जो मध्यस्थी होता भाऊ सारखा त्यांच्यापर्यंत परिचय होता, ते मला तिथपर्यंत भिडवला होते. तर त्यांनी बरोबर त्याचं म्हणजे ते नगरविकास मंत्री होते ना, तेव्हापासून त्यांचे संबंध आहे. मुख्यमंत्री होते तरी त्यांच्या पक्षात गेले, त्यांच्या बरोबर होते. त्यांचं नाव आपण गोपनीय ठेवू, नंतर आपण त्यांचं उजागर बी करू ते नाव. त्यांच्याजवळ त्यांनी गाडी थांबवली. आणि आणखी एक नाशिकचे जिल्हा प्रमुख आहे करंजकर, काय विजय करंजकर आहे, ते बी सेनेत होते उद्धव ठाकरेंकडे, ते त्यांच्याकडे गेले, ते जिल्हा प्रमुख. असे 2 लोकांजवळ त्यांनी गाडी थांबवली एवढं ट्राफिकमध्ये, इतक्या गर्दीमध्ये. आणि सिद्धू आणि आम्ही गर्दीमध्ये फक्त निरीक्षण करत होते की हे व्यक्ती कसं जनतेला, आता एवढी जनता तर आहे इथे, नागरिकता आहे, पण कसे भेटत आहेत. तर या 2 ठिकाणी मग आम्ही विचारलं की इतके भेट का पण गेले की म्हणे नाही, मुकेश अंबानीचा कार्यक्रम होता आणि ऑलरेडी लेट झाले होते, ते वेट करत होते BKC मध्ये, त्यामुळे ते साहेब तिथं गेले तर ते सगळ्यांना भेटतात. तर त्यांनी परवानगी दिली, लेटर दिलं आमच्या मित्रांनी की अरे महापौर, शिवसेनेचे महापौर, पहिले महापौर आपल्याकडे प्रवेश करतात. त्यांनी लेटर ते गाडीत ठेवलेलं, परवानगी दिलं एका इकडे हे पत्र घे आणि यांना माझी तारीख काढून 4-5 दिवसात येतात. आणि त्यांनी काय विचारलं, प्रवेश केव्हा करायचा, आज करायचं का? आज नाही हो साहेब, तुम्ही जेव्हा वेळ द्याल तेव्हा, आम्हाला 2 दिवस लागतील तयारीला. ठीक आहे म्हणे. PA सांगितलं यांचा नंबर तू घे आणि तुमचा बी नंबर यांना द्या आणि 2 दिवसात यांना कळवा, 4 दिवसात कळवा, 7 दिवसात, 5 दिवसात येतात प्रवेश कळवा. मग त्यांनी परवानगी दिली आणि मी ती पोस्ट टाकत होतो. सिद्धू जो उभा होता शेवटचं जय महाराष्ट्र, तो म्हणे अजून नका करू जोपर्यंत तुम्ही मेल करत नाही की आपल्या नेत्यांना, सन्मान्य उद्धव साहेबांना, संजय राऊत साहेब महाराष्ट्राचे, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते ते आणि जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आमचे अशोक ठाकरे साहेब, माझे आमदार, हे 3 जणांना तुम्ही मेल करत नाही तोपर्यंत एक पोस्ट टाकू नका. लेटर पण टाईप केले, ते मी माझ्या व्हॉट्सअपला मागवले. त्यांच्या PAला त्यांना उद्धव साहेबांचा नंबर तर नाही माझ्या, संजय राऊत साहेबांचा आहे, त्यांच्या PAचा आहे आणि ठाकरे साहेबांना पण व्हॉट्सअप पे पाठवले, मेल बी पाठवले. आणि मग त्याच्यानंतर ही पोस्ट टाकलेली की जय महाराष्ट्र, ते कार्यालयाचा तिथलाच फोटो येतो. काय टिकणार आहे मी बघा, काय छायाचित्रकार मी जबरदस्त राहता या निवडणुकीतला शेवटचाच फोटो येतो. कार्यालयाला बघतो या असं मी फोटो काढला नाही म्हणजे कार्यालयाला जय महाराष्ट्र असं होऊन गेलो होतो. म्हणजे शिवसैनिकांना आणि अतुल भाऊंना जास्त दंडवत असा करून दिला. हा आपला निर्णय. मी जातोय आता शिंदे साहेबांकडे, त्यांची तारीख मिळाली पुढच्या हप्त्यामध्ये, त्या दिवशी आपल्याला जायचं आहे. माझी कारकीर्द काय होती ती तुम्हाला सगळ्यांना दिलेली धडक, हे आपलं ते धडक आहे. 10 वर्ष मी शिवसेनेत 2026, 16 ते 26 10 वर्ष राहिलो मी. आणि मी लाभार्थी नाही आहे बाकीच्या पदाधिकाऱ्यांसारखा, हे बाकीचे मुख्यमंत्री जो असेल त्या पक्षात जातात. उद्धव साहेब 2.5 वर्ष 2 वर्ष मुख्यमंत्री होते, मातोश्रीवर पाय ठेवला नाही ना, मात्र पाय ठेवला नाही. मी केव्हा मातोश्रीवर गेलो माहिती आहे का, त्यांचा पद गेल्यावर गेलो मी आणि पत्र दिलं त्यांना की घाबरू नका आणि तुमच्या मागे, आणि राहिलो आपण. 2.5-3 वर्ष शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ना, आता 6वं वर्षापासून हे परत त्यांचं महायुतीचं सरकार आहे. तर आपण 10 वर्ष टिकलो. 10 वर्ष मला नाही वाटत कोणी व्यक्ती एखाद्या पक्षामध्ये राहील. 10 वर्ष काय 9 महिने बी राहते, 9 महिने 9 दिवस कोणी टिकत ते पक्षामध्ये. आणि आपण तर आता पाहिलं ते 2 किस्से असे झाले की भाजपमध्ये 550 तर पहिलेच होते आणि 2 अचानक आले. बिना प्रवेशचं तिकीट मिळालं, दुसऱ्या दिवशी बिनविरोध, तिसऱ्या दिवशी उपमहापौर रणजित राजे बंधुराची पत्नी. हे तर म्हणजे चमत्कारी घेऊ. त्यांचा प्रवेश तर तुम्ही पाहिला असाल तर मला माहित नाही, पण मी तर काही पाहिला नाही. याचा प्रवेश झाला भाजपमध्ये अधिकृत.
म्हणजे 550 लोक तुमच्याकडे इच्छुक असताना तुम्ही बिना प्रवेशवाल्यांना अचानक 2 तिकीट देता, त्यांच्यासाठी बिनविरोधसाठी प्रयत्न बी करता आणि मग तुम्ही 550 लोक का बरं येते म्हणजे त्यांच्यासाठी का प्रयत्न केला असेल? आणि जे जुने लोक आहेत ते अमित दुसाने वैशाली शिरसा किती लोकांना तिकीट दिले नाही? मला वाटतं हे एकच मायादेवी असेल जुने की जयश्री जालीराव असेल आणि प्रतिभा हे 3-4 जर सोडले तर हे असतो पंचम असोडे तो राष्ट्रवादी सोडणार झाला आता भाजपमध्ये दुसरं चौथी समास तिसरी या चौथी समास चांगला काय आता याच्यामध्ये सक्रिय व्हायचे शिंदे साहेबांकडे काम करायचं काहीतरी आपल्याला प्रतिक्रिया तर एकदम जबरदस्त आलेल्या आहे. शेवटचा काहींनी सांगितलं शिवसेना सोडू नका, काही शिवसेनेशी काहींचा संबंध नाही. त्यांनी काय सांगितलं उद्धव ठाकरे ते शिवसेनेवाले सगळेजण पदाधिकारी बाबूजीकडनं त्यांचा निर्णय घेतला. काहींनी मार्गदर्शन केलं की शिंदे साहेबांकडे, काहींनी सांगितलं भाजपमध्ये राहुल भारती जे अनेक वेळा परखड आपला विचार मांडत असतात ते कार्यकर्ते सामाजिक कार्याची जाण आहे त्यांना आणि परखड विचार पत्रकारांसारखे ते युट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियावर मांडत राहतात. काहीतरी असा विषय उचलतात ते जसं मी उचलतो तसा आणि ते बोलतात त्यांची भूमिका निर्भीडपणे मांडतात. ते काही घाबरत नाही कोणाला. ऐकायचं नसेल मी म्हणून केलं नाही. आमदारीकडे तिकीट नाही दिलं, जाऊ दे, पैसे नव्हते, पैसे लागतात निवडणुकीला, ते केल्याने जाऊ दे. पण आता जे 29 लोकांसाठी मी मदतीसाठी गेलो होतो उंबरठ्याचे, जाऊ दे, विनंती केली की ह्या लोकांना काहीतरी तुम्ही दिलासा द्या. तिथं काही त्यांना सहकार्य मिळालं नाही, मदत मिळाली नाही, म्हणून मला थोडी खंत आली आणि मी शिंदे साहेबांकडे याच्यासाठी जातो की मला नवीन काहीतरी इतिहास डोळ्यामध्ये घडवायचा आहे. पण असं आहे की आज सतत सांगितलं मी त्यांना की जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी द्या. लोक सत्ता नसली ना तर माणसं टिकत नाही. माणसं टिकवायची असेल तर माझ्यासारखा व्यक्ती द्या ना तुम्ही. अच्छा म्हणजे तुझ्या भाषणात म्हटलं होतं की हा शेवटचा दाम आहे, त्यानंतर कुठला दाम राहणार नाही. हा मग त्या स्टेजवर असताना कसं वाटतं आता इतके वर्ष झाले तुम्ही शिवसेनेत काम करताय, तुम्ही शिवसेनेच्या किती कारणं आहेत प्रमुख? म्हणजे आमदारांना तुमच्यापासून तेवढं, खासदारांना तेवढं, मुख्यमंत्र्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना वेळ देणं, वरच्या स्तरावरती किंमत देणं, खालच्या स्तरावरती देणं, या कारणाच्या पलीकडे अजून कुठली कारणं आहेत? नाही, बस त्याचे जेवढे कारण सगळे तुमच्याकडे त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत, कारण मी त्यांचं शिवसैनिक मोठ्या पदावर संविधानिक पदावर पाठवलं, इतिहास निर्माण झाला, बोलणार अक्षराने नाव गेलं. जे माझं घर गेलं त्या राजवाडी बँकेमुळे तर माझा पुतळा होणार आहे. राजू तुम्हाला आहे की नाही 3-4 वर्ष राहणार आहे, तर माझा पुतळा जर कराल ना त्यांना सांगा, तुम्ही पत्रकार तुम्हाला बी सांगत होता माझ्या मनातली भावना, पण तर माझा पुतळा करा त्या जुनी महापालिकेकडे, तर माझा वोट असं त्या राजवाडी बँकेकडे करायचं. हीच राजवाडी बँक आहे की ज्याच्यामुळे मला घर विकावं लागलं. बापूजी, महेश मिस्त्रींनी जसं तुम्हाला आता पद भेटलं नाही म्हणून महेश मिस्त्री देखील आमदारकी भेटली नाही म्हणून महेश मिस्त्री नाराज होते शिवसेनेकडून. पहिले आले तर राहिले, नंतर बघा भारतीय जनता पार्टीकडे गेले. ते पण अशाच अपेक्षेने भारतीय जनता पार्टीकडे गेले, पण तिथे सुद्धा नाराजगी मिळाली त्यांना. आणि आता त्यांना म्हणजे ते कुठल्या याच्यात राहिले नाही. भविष्यात असं तुमच्यासोबत कधी काही झालं शिवसेनेत जाऊन परत तिथेही काही रचिखेल झाली, कारण की तिथेही 4 प्रकारचे 4 लोक तिथं जमा झाले बापूजी शिवसेनेमध्ये बापूजी तुम्ही असं कराल का? त्या 2 गटांना एकत्र करून त्याचं नेतृत्व तुम्ही कराल का? नाही, सोबतच नेतृत्व करावं लागेल. ते कोणाकोणाचे नेते आम्ही वरून आलोय, तर नंदनवरून त्यांचा प्रवेश आहे. त्यांची साहेबांची भेट झाली, बोलणं झालं. एक 4-5 दिवसात त्यांना साहेबांची वेळ घेऊन आम्ही तुम्हाला कळवू, त्यावेळेला तुम्ही दोघं जिल्हा प्रमुख आहे, तुम्हाला यावं लागेल, तुमची उपस्थिती लागेल. आणि हा फोन आहे, स्पीकर फोन आहे, म्हणजे त्यांनी असं नाही सांगितलं भगवान कारंगा बसलाय. हा माझा फोन स्पीकर फोनवर आहे. मग इतकी इन्स्टंट प्रतिक्रिया, इतकी जबरदस्त प्रतिक्रिया मनोभाव दिली. अरे वा, काही अडचण नाही आपल्याला, मी येत नाही, त्यांच्या सोबत येईल मध्ये मी मुंबईला. ही मनोभावची प्रतिक्रिया मला
बघा काही व्यक्ती लहान म्हणजे वयाने लहान बी असतात पण प्रतिक्रिया इतक्या मोठ्या लोकांचे जीव टाकतात ना कधी कधी ते प्रामाणिकपणा असतो त्यांच्यामध्ये किंवा त्यांना आनंद होतो अरे पक्ष वाढतोय ना मजबूतीच होईल ना हो. कोणी पण आलं कोणत्याही पक्षामध्ये पत्रकार संघटनेमध्ये समाजामध्ये कोणताही छोटा माणूस आला तो छोटं काम करून संघटना मजबूतच होणार आहे ना समाज मजबूत होणार आहे पक्ष मजबूत होणार आहे ही प्रतिक्रिया त्यांनी दिली. मग तात्याला लावा त्यांनी तात्या एकच मिनिट त्यांचं करून घेतो मग तुमचं बोलतो तुम्ही पुढे या तुम्ही तीन मला इतकी सवय होईल तात्याला सांगितलं भगवान करंजकरांचा प्रवेश आहे हा अरे भगवान करंजकरांचा प्रवेश आहे धुळ्याचे प्रथम महापौर हा हा आणि स्पीकर फोनवर आहे म्हणे हो साहेब बोला ना साहेब कुठून आले साहेबांकडनं आले नंदनवरून आले हे महाराष्ट्राच्या आणि जनतेला माहिती आहे जे मुंबईचे वाऱ्या करतात ना त्यांना पण माहिती आणि खास सेनेच्या संघटनेमध्ये जे आहेत शिंदे साहेबांच्या संघटने जे आहेत त्यांना सगळ्यांना माहिती नंदनवन काय कुठे काय काय सूत्र आहात तर ते नंदनवरून आले तर तुम्हाला यायचंय हो साहेब हो हा बरोबर त्यांनी कारण का शिवसेनेचा पहिला महापौर आणि आता शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख आहे धुळे जिल्ह्याचा 12 मार्चला आम्ही शिवसेना सक्रिय सदस्य आणि सहसंपर्क प्रमुखाचा राजीनामा दिला आहे. 10 वर्ष मी 2016 ते 2026 10 वर्ष काम केलं. पण मला असं वाटतं की आता आपल्याला जर काही अजून परत जनतेसाठी काही नवीन करायचं आहे नवीन घडवायचं नवीन इतिहास करायचा आहे दीनदुबळ्यांसाठी गरजूंसाठी जर काही काम करायचं आहे तर आपल्याला शिंदे साहेबांकडे गेलं पाहिजे. म्हणून मी शिंदे साहेबांना काल भेटलो नंदनवन बंगल्यामध्ये तुमच्या शासकीय आणि अधिकृत बंगल्यामध्ये त्यांना भेटलो. त्यांनी मला 5-6 दिवसाची प्रवेशाची तशी खाली आदेश दिले त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की भगवान करंजकर आपल्याकडे येत आहे त्यांना माझी तारीख 4-5 दिवसात कळवा आणि तो प्रवेश मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी धुळे जिल्ह्यातनं एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करतो. बापूजी उद्धव ठाकरे गटामध्ये तुम्ही होता तुम्हाला सहसंपर्क मंत्री देखील आपलं पद दिलेलं आहे त्यांनी अजून तुमची काही इच्छा बाकी होती म्हणून तुम्ही त्या ठिकाणी चालले आहात का अजून दुसरं कोणतं काही कारण आहे? नाही काही नाही ते पदावर मला ते जे त्यांनी समजा आमदारकी नाही दिली जिल्हा प्रमुखने दिलं त्यांना असं वाटत असेल नेतृत्वाला की त्याला एक मनुष्य नाही दिलं नसेल काय आपलं त्यांच्यावर काही राग नाही आहे. ते 10 वर्ष त्यांच्यामध्ये होतो आपण शिवसेनेची स्तुती केली आहे भाजपमध्ये बी होतो पूर्वी त्यांची स्तुती केली आहे तर आपल्याला काही आगपाखड करायचं नाही. सायलेंटमध्ये आपण शिवसेनेचा त्याग केलेला आहे. माझं पत्र बी दोन ओळीचं आहे. उलट मी इथे बी सांगितलं आहे की माझ्याकडनं काही चूक झाली असल्यास उद्धव साहेब मला माफ करा माफी मागतो ते जाहीर केलेलं आहे. काही आपल्याला त्यांच्याबद्दल काही राग दोष नाही. धन्यवाद. मी राशी चौधरी आज सगळ्या उत्तर मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण धुळे शहरात उपस्थित आहोत. शिवसेनाचे सहसंपर्क प्रमुख भगवान बापूजी करंजकर आज यांनी खूप मोठा भूकंप केलेला आहे. आज यांनी आपला सहसंपर्क प्रमुखचा पदाचा राजीनामा देत आज एक प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलं आहे. आज आपण याच्याशी चर्चा करूया की यांनी या पदाचा राजीनामा का देत आहे. बापूजी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जसं प्रेस कॉन्फरन्स सांगितलं की मी राजीनामा देत आहे आणि शिंदे गटात मी जात आहे तर याचं कारण काय थोडंसं? कारण असे 10 वर्ष मी शिवसेनेत काम केलं काही माझ्या मागण्या होत्या पूर्ण झाल्या काही मागण्या नाही झाल्या. परंतु जर जनतेचे कामं करायची आणि जनतेमध्ये जर राहायचं असेल त्यांच्या समस्यांचं निराकरण करायचं असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. म्हणून मी शिंदे साहेबांची निवड केली. तो एक जाणता नेता आहे लोकनेता आहे ज्याला जाणीव आहे नेत्यांची कार्यकर्त्यांची दीनदुबळ्यांची गोरगरिबांची कैवारी येते शिंदे साहेब. म्हणून मी त्यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे सेनेकडे जात आहे प्रवेश करतो. पहिले आमदारकीचे इलेक्शन झाले नंतर नगरसेवक त्यावेळेस तर आपण काहीच केलं नाही. आता 4 वर्ष कुठल्या निवडणुका नाही आहे म्हणून मला जनतेचं काम करायचं म्हणून मी जातोय. मला कुठल्याच निवडणुकीसाठी तिकीट पाहिजे किंवा काही पद पाहिजे असं नाही. मला जनतेसाठी काम करायचं आहे. राहिलेलं आयुष्य जनतेसाठी वेचायचं आहे म्हणजे वेचतोच आहे पण आता मोठ्या प्रमाणात करायचं आहे म्हणून मी शिंदे साहेबांकडे प्रवेश करतो. धन्यवाद. संपर्क प्रमुख भगवान बापूजी करंजकर याच्याशी चर्चा केली. शिवसेना पदाचे राजीनामा देताना थोडेसे उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती की आपल्याला नाराजगी इतकी व्यक्त होत होती की त्यांना खरंच शिवसेनेने त्यांच्या कार्याचं जे आलेलं नाही आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचमुळे आज त्यांनी शिवसेनेवर नाराजगी दाखवून आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. शबला उत्तर राजेश्री चौधरी.